नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश सावंत, एक सामाजिक कार्यकर्ता सांगली जिल्ह्यामधून. आज मी तुमच्यापुढे एक महत्त्वाचा संदेश देण्यासाठी आलो आहे. तो संदेश काय आहे तर आज 28 तारखेला 28 ऑगस्टला एक जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी एक मोठं आंदोलन उभारलेलं आहे आणि त्याचा एक विराट असा मोर्चा मुंबईला घेऊन जायचं ठरवलं आहे. तर या आंदोलनामध्ये किंवा या जरांगे पाटलांच्या बरोबर सर्वसामान्य जनता किंवा आमच्यासारखे सुशिक्षित तरुण किंवा असे खूप काही या समाजामध्ये मागं राहिलेले एक खालचा थरामधला हा समाज असे हे जरांगे पाटलांच्या बरोबरच का आणि ते जरांगे पाटलांना का मानतात याचं मी तुम्हाला एक ज्वलंत उदाहरण देऊ शकतो किंवा देऊ इच्छितो. तर आज मला एक महत्त्वाचा विषय असा द्यायचा आहे की या सर्व जनतेने, मराठा समाजानेच नाही तर इतर पूर्ण समाजाने या 28 ऑगस्टच्या ज्या विराट असा मोर्चा होणार आहे त्या मोर्चात सहभागी व्हावं आणि त्यांनी माननीय जरांगे पाटलांना सपोर्ट करावा. हा सपोर्ट का करावा याचं रिझन मी आज तुम्हाला सांगू इच्छितो. आज सांगली जिल्ह्यामध्ये समाज कल्याण जे ऑफिस आहे तिथे बरंचसं काही असं वातावरण दिसलं की बऱ्याच मुलं आज एज्युकेशन फील्डमध्ये त्रासलेले दिसत आहेत. म्हणजे इंजिनिअरिंगचे ॲडमिशन्स चालू आहेत, मेडिकलचे ॲडमिशन्स चालू आहेत, बऱ्याचशा 11-12चे ॲडमिशन्स चालू आहेत. त्या ॲडमिशनच्या काळामध्ये या समाज कल्याण सांगली ऑफिसमध्ये बरेचसे तरुण जात आहेत आणि तिथे रिक्वेस्ट करत आहेत त्यांच्या कास्ट व्हॅलिडीसाठी. पण ह्या कास्ट व्हॅलिडिटीचा विषय संपत नाही आणि त्यांना खूप प्रश्नांना सामोरे जावं लागतं आहे. तिथे असं उत्तरं दिली जात आहेत की 15 दिवसांनी होणार, 3 महिन्यांनी होणार, 6 महिने होणार. आज सर्व मुलांचा भविष्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे आणि ते माझ्या निदर्शनास आलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे. आज आमच्यासारखे हे सुशिक्षित तरुण जरांगे पाटलांच्या मागे का ठामपणे उभा आहेत. आज तिथे असलेले प्रश्न ज्या मुलांचे आहेत प्रश्न, ते पालक डोळ्यामध्ये पाणी येऊन तिथे थांबलेले आहेत, त्या लाईनमध्ये उभारलेत. आज बऱ्याच गोष्टीचा मी आढावा घेतला. त्या सांगली जिल्ह्यातल्या समाज कल्याण ऑफिसच्या बाहेर इतके पालक आहेत, इतके मुलं आहेत, ते रडत आहेत. पालकांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू येत आहेत. तर हे अश्रू पुसणारा हा कोण असेल तिथे. आता हे आहेत ते सर्वसामान्य व्यक्ती. आज समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये जाणारे जे लोक आहेत ते सर्वसामान्यच असणार आहेत ना. ते कोणी असे मोठ्या अगदी श्रीमंत गडगंज घराण्यातले तर असू शकत नाहीत. आज त्या सर्वसामान्य लोकांनी जायचं कुठं हा मोठा प्रश्न. त्यांचं हे प्रश्न कोण त्या प्रश्नाला